आरक्षण हटाओ देश बचाओ ही घोषणा सध्या सोशल मीडियापासून काही आंदोलनांच्या मंचापर्यंत ऐकू येत आहे. काही तरुणांच्या मते शिक्षण आणि नोकरीमध्ये जात पाहण्याऐवजी प्रत्येकाला समान संधी मिळाली पाहिजे, गुणवत्तेच्या आधारावर प्रवेश आणि नोकरी दिली पाहिजे. तर दुसऱ्या बाजूला आरक्षणाचे समर्थक सांगतात की भारतातील सामाजिक विषमता अजून संपलेली नाही आणि समान संधी निर्माण होईपर्यंत आरक्षण आवश्यक आहे. आज आपण आरक्षण ह्या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी सचिन खानेकर आणि तुम्ही पाहत आहात सच इन लाईव्ह. आजचा प्रश्न फक्त आरक्षण ठेवायचं की हटवायचं एवढाच नाही. खरा प्रश्न असा आहे की भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला आणि तरुणाला समान सुरुवात मिळते का? एखादा विद्यार्थी महागड्या खाजगी शाळेत शिकतो, त्याच्याकडे क्लासेस, पुस्तके, इंटरनेट, स्वतंत्र खोली आणि अनुभवी शिक्षक उपलब्ध असतात. दुसरा विद्यार्थी ग्रामीण किंवा आदिवासी भागातील अपुऱ्या सुविधा असलेल्या शाळेत शिकतो. त्याच्या घराची आर्थिक परिस्थिती कमकुवत असते. काही वेळा त्याला शिक्षणासोबत कामही करावं लागतं. परीक्षेच्या दिवशी दोघांना समान प्रश्नपत्रिका देणं ही समानता आहे, पण दोघांना त्या परीक्षेपर्यंत पोहोचवण्यासाठी समान सुविधा मिळाल्या आहेत का? हा अधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानतेचा अधिकार देतो. अनुच्छेद 15 आणि 16 सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास घटक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी विशेष तरतुदी करण्याची मुभा सरकारला देतात. त्यामुळे आरक्षण हे राज्यघटनेच्या विरोधात नसून सामाजिक विषमता कमी करण्यासाठी राज्यघटनेत स्वीकारलेलं एक साधन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील समानता म्हणजे केवळ सर्वांशी एकसारखं वागणं नाही. वर्षानुवर्षे शिक्षण, संपत्ती, सत्ता आणि प्रतिष्ठेपासून दूर ठेवलेल्या समाज घटकांना मुख्य प्रवाहात घेण्याची वास्तविक संधी मिळाली पाहिजे. सर्वोच्च न्यायालयानेही विविध निर्णयांमध्ये औपचारिक समानता आणि वास्तविक म्हणजेच परिणामकारक समानता यांच्यातील फरक स्पष्ट केला आहे. सगळ्यांना एकाच रेषेवर उभं करणं पुरेसं नाही. प्रत्येक व्यक्ती त्या रेषेपर्यंत कोणत्या परिस्थितीतून पोहोचली हे देखील पाहावं लागतं. मात्र याचा अर्थ आरक्षण व्यवस्थेवर प्रश्नच विचारायचे नाहीत का? असं अजिबात नाही. आरक्षणाचा लाभ खरोखर सर्वाधिक वंचित कुटुंबापर्यंत पोहोचतो का? एकाच समाज घटकातील तुलनेने सक्षम कुटुंबांना वारंवार लाभ मिळतो आणि अतिमागास लोक मागे राहतात का? आरक्षणासोबत दर्जेदार शिक्षण, वसतिगृह, शिष्यवृत्ती, प्रशिक्षण आणि रोजगार निर्मिती का वाढत नाही? या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं सरकारने द्यायलाच हवीत. राजकीय नेत्यांच्या भूमिकांकडे पाहिलं तर जवळपास प्रत्येक पक्ष आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका घेताना दिसतो. परंतु आरक्षणाची मर्यादा, जातनिहाय जनगणना, उपवर्गीकरण आणि आर्थिक निकष यांवर मतभेद आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरक्षण आणि संविधानाचं संरक्षण करण्याची भूमिका वारंवार मांडली आहे. त्यांच्या सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या खुल्या प्रवर्गातील 10% EWS आरक्षण लागू केलं. या निर्णयातून सामाजिक मागासलेपणासोबत आर्थिक अडचणींचाही विचार करण्याचा प्रयत्न झाला. दुसरीकडे मोदी यांनी धर्माच्या आधारावरील आरक्षणाला विरोध दर्शवला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी जातनिहाय जनगणनेची मागणी करत असून अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि OBC आरक्षणावरील 50% मर्यादा वाढवण्याची भूमिका घेत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की विविध समाज घटकांची वास्तविक लोकसंख्या, आर्थिक स्थिती आणि संस्थांमधील प्रतिनिधित्व समजल्याशिवाय संसाधनांचं न्याय्य वाटप करता येणार नाही. बहुजनवादी पक्ष आणि अनेक दलित OBC नेते आरक्षणाला केवळ गरिबी हटवण्याची योजना मानत नाहीत. त्यांच्या मते आरक्षणाचा मुख्य उद्देश शिक्षण, प्रशासन आणि निर्णय प्रक्रियेमध्ये ऐतिहासिकदृष्ट्या वंचित समाजांना प्रतिनिधित्व देणं हा आहे. काही नेते मात्र आरक्षणातील उपवर्गीकरणाची मागणी करतात, जेणेकरून तुलनेने मागे राहिलेल्या उपसमूहांपर्यंत अधिक लाभ पोहोचू शकेल. आरक्षण विरोधी लोकांचेही काही प्रश्न दुर्लक्षित करता येणार नाहीत. खुल्या प्रवर्गातील गरीब विद्यार्थ्यांचं काय? त्यांच्याकडे पैसा नसताना केवळ त्यांच्या जातीमुळे त्याला सक्षम समजणं योग्य आहे का? कमी जागांसाठी स्पर्धा करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कट ऑफचा मोठा फरक निर्माण झाला तर नाराजी वाढणार नाही का? आरक्षण किती काळ चालणार आणि त्याच्या परिणामांचं नियमित परीक्षण कोण करणार? हे प्रश्न विचारणं चुकीचं नाही. पण या प्रश्नांच्या उत्तरासाठी एखाद्या समाजाला दोषी ठरवणं
किंवा आरक्षण हटाओ देश बचाओ सारख्या घोषणेतून देश वाचवण्याची संपूर्ण जबाबदारी वंचित घटकांवर टाकणं योग्य ठरणार नाही. देशासमोरील बेरोजगारीचा प्रश्न केवळ आरक्षणामुळे निर्माण झालेला नाही. सरकारी पदांची कमी भरती, पेपरफुटी, भरती प्रक्रियेतील विलंब, शिक्षणाचा असमान दर्जा आणि पुरेशा नवीन नोकऱ्या निर्माण न होणं ही देखील मोठी कारणं आहेत. समजा 100 तरुणांसमोर फक्त 10 नोकऱ्या आहेत. त्या 10 जागांचं आरक्षण बदललं तरी उर्वरित 90 तरुण बेरोजगारच राहणार आहेत. म्हणून नोकऱ्यांची संख्या वाढवणं, सरकारी रिक्त पदं केवळ भरणं, भरती प्रक्रिया पारदर्शक करणं आणि खाजगी क्षेत्रात रोजगार निर्मिती करणं अधिक आवश्यक आहे. शिक्षण आणि नोकरीमध्ये सर्वांना समान अधिकार असला पाहिजे. याबाबत दुमत असल्याचं कारण नाही. कोणत्याही विद्यार्थ्याला त्याच्या जातीमुळे अपमानित केलं जाऊ नये. कोणाचं यश केवळ जात पाहून कमी लेखलं जाऊ नये. आरक्षित प्रवर्गातून निवड झालेली प्रत्येक व्यक्ती गुणवत्ताहीन असते असा समज चुकीचा आणि अन्यायकारक आहे. त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गातील प्रत्येक कुटुंब श्रीमंत किंवा विशेषाधिकार प्राप्त असतं असं मानणंही चुकीचं आहे. समान अधिकाराचा अर्थ केवळ समान परीक्षा नाही. प्रत्येक गावात चांगली शाळा, प्रशिक्षित शिक्षक, इंटरनेट, अभ्यासिका, वसतिगृह, परवडणारं उच्च शिक्षण, सुरक्षित परीक्षा आणि भ्रष्टाचारमुक्त भरती उपलब्ध करणं ही खरी समानता आहे. सरकारने ही पायाभूत समानता निर्माण केली तर आरक्षणाभोवतीचा संघर्षही हळूहळू कमी होऊ शकतो. आरक्षणाचं नियमित आणि पारदर्शक परीक्षण झालं पाहिजे. लाभ सर्वात वंचित लोकांपर्यंत पोहोचतो का याची आकडेवारी सार्वजनिक झाली पाहिजे. तिथे आवश्यक असेल तिथे उपवर्गीकरणाचा विचार झाला पाहिजे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना जात न पाहता शिष्यवृत्ती आणि शिक्षणाची मदत मिळाली पाहिजे. पण सामाजिक भेदभाव आणि प्रतिनिधित्वातील तफावत संपल्याचा ठोस पुरावा नसताना संपूर्ण आरक्षण एका दिवसात रद्द करणंही न्याय्य उपाय ठरणार नाही. देश आरक्षणामुळे वाचणार किंवा आरक्षण हटवल्यामुळेच वाचणार अशी दोन्ही टोकांची भूमिका अपुरी आहे. देश तेव्हा मजबूत होईल जेव्हा जन्म, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती किंवा राहण्याचं ठिकाण कोणतंही असलं तरी प्रत्येक मुलाला आपली क्षमता सिद्ध करण्याची खरी संधी मिळेल. आरक्षणावर चर्चा जरूर झाली पाहिजे, पण ती द्वेषाच्या घोषणांवर नव्हे तर आकडेवारी, संविधान आणि सामाजिक वास्तवावर आधारित असली पाहिजे. कारण उद्दिष्ट आरक्षण समर्थक किंवा आरक्षण विरोधक यांपैकी कोणाला हरवणं नसून अन्याय आणि विषमता यांना हरवणं असलं पाहिजे. आता प्रश्न तुमच्यासमोर आहे, आरक्षण पूर्णपणे हटवणं हा उपाय आहे का? आरक्षणात आवश्यक सुधारणा करून ते सर्वाधिक वंचित घटकांपर्यंत पोहोचवायचं का? की सर्वांना दर्जेदार शिक्षण आणि अधिक रोजगार उपलब्ध करणं हा या समस्येचा दीर्घकालीन मार्ग आहे? आपलं मत सभ्य भाषेत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच तथ्य आधारित विश्लेषणासाठी सच इन लाईव्हला सबस्क्राईब करा. मी सचिन खानेकर, कॅमेरामन चैतन्य खानेकरसह आपली रजा घेतो. धन्यवाद.